शहीद मनोज माळी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त वाघाडीत विविध कार्यक्रम, शहरात वृक्षारोपण। शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील भूमिपुत्र शहीद मनोज संजय माळी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान शिरपूरतर्फे वृक्षारोपण तर वाघाडी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले। शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील भूमिपुत्र शहीद मनोज संजय माळी यांच्या 6 जुलै 2023 रोजी सिक्कीममध्ये सीमेवर कर्तव्य बजावून बॅरेकवर परत जात असताना पाय घसरून खोल दरीत पडल्याने शहीद झाले होते। त्यांच्यावर वाघाडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते। दरम्यान 6 जुलै 2024 रोजी प्रथम स्मृती दिनानिमित्त वाघाडी येथे माजी सैनिक संघाच्या वतीने स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तसेच गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर शिरपूर शहरात माजी नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट यांच्या लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करीत अभिवादन करण्यात आले। तर सायंकाळी वाघाडी गावात 7 वाजच्या सुमारास गावातून स्मृतीस्थळपर्यंत कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले। अभिवादन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, सरपंच किशोर माळी, राहुल रंदे, माजी सैनिक संघाचे पदाधिकारी व शहीद जवान मनोज माळी यांचे आई वडील आणि नातेवाईक तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर गावात माजी सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले। तसेच सायंकाळी कॅन्डल मार्चमध्ये शेकडो नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते। तसेच शिरपूर शहरात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात कदम आणि लिंबाचे सुमारे 12 ते 15 फूट उंचीचे झाडे लावून लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान व पिंटूभाऊ शिरसाट मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण करीत शहीद जवान मनोज माळी यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी सैनिक संघाचे पदाधिकारी, सदस्य, माजी नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट, भैया निकम, संजय पाटील, विजय मरसाळे, आयुब बक्कम, भूषण थोरात, सिद्धार्थ थोरात, मनोज मोरे, आबा शेटे, लक्ष्मण बडगुजर व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।